किशोरीताई खरं तर सिरियल्स हा विषय असा असतो की रोज घरात बसून लोकांना बघता येतं. बरोबर. आणि तुम्ही खूप जवळ जाता त्यांच्या. पण एक मधला टप्पा असा होता की जेव्हा तुम्ही खूप सिरियल केल्या. हो. काय म्हणजे त्याच्या मागे काही कारण होतं? माझं लग्न झालं आणि ऑलमोस्ट म्हणजे मी प्रेग्नंट होते तेव्हा 5व्या 6व्या महिन्यापर्यंत 7व्या महिन्यापर्यंत पण मी काम केलं आणि त्यानंतर मी गॅप घेतला आणि मला असं वाटायला लागलं की आता खूप केलं करिअर मी. म्हणजे ऑलमोस्ट किती 40-45 फिल्म्स झाल्या होत्या, सिरियल्स गणित झाल्या होत्या, सगळं स्टेज पण बरंच काय काय केलं होतं. तर मला असं वाटलं आता आपण डोमेस्टिक लाईफ एन्जॉय करायचं. बरं. हां. आणि मुलगा झाल्यावरती मग त्याच्यामध्ये मला खूप मस्त वेळ जात होता. 2-3 वर्ष झाल्यानंतर 3.5 वर्षाचा वगैरे तो असं काहीतरी झाला. माझी सासू म्हणाली आता त्याला तुझी गरज नाहीये. ती म्हणाली अरे तुला वाटते इच्छा असेल काम करायचं तर काम करू शकतेस तू, असं काही घरात बांधून बसायला म्हणजे काही बसायची गरज नाही, आपण आहोत ना, आम्ही सगळे आहोत. बरोबर. म्हटलं ओके. चांगली ऑफर चांगली ऑफर आहे. दीपकजींनी पण साथ दिली आणि सगळेच म्हणाले की वाय नॉट. आणि एनिवेज फोन येतच होते काही ना काही फिल्म्ससाठी वगैरे. फक्त एक मी डिसाईड केलं होतं की मी फिल्म्स मुंबईत असतील तर करेन, ओके, आउटडोअरला वगैरे नाही जाणार, कारण असं वाटत होतं की मला मुलाला माझी गरज आहे असं मला वाटायचं. मग सिरियल्स झाल्या त्या दरम्यान, भरपूर हिंदी सिरियल्स झाल्या त्या दरम्यान. म्हणजे आम्हाला अजूनही त्या सगळ्या सिरियल घर एक मंदिर पासून जी सुरुवात झाली ते, आणि सिरियल्स हिंदी सिरियल्स तर देवाच्या कृपेने अजूनही म्हणजे कंटिन्यूस चालू आहे अजूनही माझं एका चॅनलवरती. तरी त्यातल्या आवडत्या काही मालिका सांगा ना आम्हाला. घर एक मंदिर माझी खूप फेमस सिरियल होती. सिंदूर फेमस होती. 16 सिंगार मध्ये मी नेगेटिव्ह रोल केला होता. म्हणजे ते पहिल्यांदा आयुष्यात एवढा नेगेटिव्ह रोल केला होता की मराठीत हिरोईन असल्यामुळे मला तसे कधी ऑफर आली नव्हती. तर म्हटलं ॲज अन ॲक्टर मला एक्सप्लोअर करता येईल आणि मजा आली मला. आता ॲक्च्युली ना या लेवलला असं वाटतं की मी सगळे टाईपचे रोल केले पाहिजेत. म्हणजे एज बॅरियर नाहीये किंवा पॉझिटिव्हच करायचं किंवा नेगेटिव्हच करायचं असे बॅरियर नाही. रोल चांगला असला पाहिजे त्या पूर्ण सिनेमामध्ये किंवा त्या सिरियलमध्ये, तो मोस्ट इम्पॉर्टंट रोल असला पाहिजे. हे माझं फक्त एक आता मी गणित ठेवलं आहे, कारण इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे रोल्स केलेत ना, खूप छान सॅटिस्फॅक्शन मिळतं. अजून काही आता यावर्षी पण एक येडा फिल्म आली होती, त्याच्यामध्ये माझं वेगळंच विक्षिप्त कॅरेक्टर होतं. नारबाची वाडी येऊन गेला, त्याच्यामध्ये एक वेगळं कॅरेक्टर होतं. आणि मला इनफॅक्ट जर्नलिस्ट विचारतात की तुम्ही आता कॅरेक्टर का करता. म्हटलं हा जमाना कॅरेक्टर्सचाच आहे. ते हिरो हिरोईन एक मेघान मागे असे झाडाभोवती फिरतायत, गाणी म्हणतायत, तो आता जमाना नाहीये म्हटलं. पण तो पण तुम्ही केला. एक डाव दोघी पछाड मध्ये तुमचं जुन्या फिल्मचं क्लिपिंग इतकं सुरेख म्हणजे त्याच्यामध्ये मिसळलं होतं. कारण बेसिकली त्याच्यामध्येही अशोक सराफ आणि तुमचीच कास्ट होती. कसं झालं, ती केमिस्ट्री कशी जुळली? निवेदिताचा मला फोन आला की किशोरी प्लीज माझ्या फर्स्ट प्रोडक्शन मध्ये काम करशील का. म्हटलं काय आहे, कारण मी मराठी सिनेमा करत नाहीये सध्या तरी अजून. तर ती म्हणाली नाही अगं खूप छान आहे, गेस्ट अपिअरन्स आहे पण खूप छान आहे, तुला आवडेल वगैरे. मग तिने नरेट केलं. अरे तर किती क्यूट आहे म्हटलं हे कॅरेक्टर, मी निश्चित करेन. आणि त्याच्या आधी फक्त एकच आपलं जेजुरीला जाऊ मी लावणी केली होती सचिन जींसाठी, नवरा माझ्या नवसा. आणि त्यानंतर हा सिनेमा केला. म्हटलं ओके नो प्रॉब्लेम. आणि खूप छान वाटलं. बॅक टू स्कूल किंवा काय म्हणतात आपण, परत एक आपल्या पॅव्हिलियनमध्ये गेल्यासारखं वाटलं. मराठी इंडस्ट्रीला परत मी हे घेतलं, म्हणजे त्यांनी मला जवळ केलं मराठी इंडस्ट्रीने परत. आणि त्यानंतर मग मराठी सिनेमा पण ऑफर यायला लागले. राईट. आणि त्यातला बेसिकली तो सिक्वेन्स खूपच आमच्या लक्षात आहे की तुम्ही आणि अशोक सराफ जुनं प्रेम आठवताय आणि तुमचा त्या वयातला फोटो, अर्थात तुमचं ते वय आणि हे आजचं वय काही फार फरक नाहीये. सो फार काही फरक पडला नसता, पण ते दिसायला खूप छान दिसलं आणि आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं. हो, खूप इंटेलिजंट मिक्सिंग होतं ते. खरंच आहे. बेसिकली तुम्ही जसं म्हणालात की एक मधला काळ हा घरासाठी मुलासाठी दिला. मुलाला आज काय वाटतंय आणि तो आज काय करतोय? मुलगा आज BMS ला आहे, सेकंड इयरला. आणि आय थिंक की तो जो वेळ मी त्याला दिला ना तो फार इम्पॉर्टंट होता. कारण म्हणजे लहान मूल समजा वयाच्या 3-4 वर्षापर्यंत जेवढे त्याचे ग्रोथ किंवा ग्रास्पिंग पॉवर असते ना, जे तुम्ही शिस्त त्या वयात त्याला लावता, आयुष्यभर ते कॅरी ऑन होते. म्हणजे मी पण कदाचित घरात
बाहेरून घरात आल्यावरती हातपाय धुत नसेल, पण तो आल्या आल्या पहिले हातपाय धुणार, तोंड धुणार, फ्रेश होणार, मग आतमध्ये एंट्री करणार. म्हणजे ही छोटीशी एक शिस्त आहे जी लहानपणी मी त्याला लावली होती, की तो खेळायचा, मातीतले पाय वगैरे असतात तेव्हा आपण जे लहान मुलांना सांगतो ती शिस्त त्याला लागली आहे. दोनदा ब्रश करणं वगैरे. म्हणजे आता तो मोठा आहे, ऑफकोर्स त्याला स्वतःला माहिती आहे, पण हे लहानपणापासून दोनदा ब्रश करणं किंवा सिंपल गोष्टी. जेवण स्वतः गरम करून घेतो, मी असते नसते, त्यामुळे ते जे स्वतःच स्वतः काम करायची त्याने एक सवय लावून घेतली आहे. त्यामुळे मी पण सुखी असते की चला तो निश्चिंत, म्हणजे तो त्याचं तो काम करतोय. पण त्याची आई त्याला कशी वाटते ती त्याच्या तोंडून ऐकूया आपण. बॉबी, तुला या सगळ्या वातावरणाची म्हणजे शूटिंग आणि या सगळ्याची सवय असेलच. लहानपणापासून आई तर शूटिंग करत होते. बरोबर. तर पण ती माझ्या बरोबर, जे मी त्याचा मुलगा आहे, लाईक आय एम अ चाइल्ड, तर शी वुड ऑलवेज सपोर्ट मी. शी वुड इवन कम टू पिक मी अप और ड्रॉप मी टू स्कूल. जेव्हा ओपन हाऊस असते आणि पेरेंट्स मीटिंग असते, शी वुड ऑलवेज कम. माझे होमवर्क, असाइनमेंट्स जे पण होते, प्रयत्न करत होते की इवन इफ शी इज बिझी शी वुड स्टील हेल्प मी आउट. ओके. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन्स मध्ये पण तीच माझं कॉस्ट्युम बनवत होती. ती रात्री बनवलं होते कॉस्ट्युम, एक फुगे फोडून ग्रेप्स बनवले होते. ग्रेप्स ती लाईक 100 बलून्स फुगवले होते आणि मला ग्रेप बनवलं होतं. ग्रेट. आणि ॲन्युअल मध्ये जेव्हा मी परफॉर्म करतो तेव्हा शी वुड ऑलवेज कम. मी माझ्या आई बरोबर पण खूप शोज केला आहे. जेव्हा जातात मी हिरो आणि ती हिरोईन असते, काम केलेले. अरे वा. बरं. म्हणजे पडद्यावर आम्ही तिला अभिनेत्री म्हणून बघतो, पण आई म्हणून सुद्धा तुझ्या बरोबर ती कायम क्वालिटी टाइम. जेव्हा आई घरीत असते तेव्हा फेस्टिव्ह ॲटमॉस्फिअर असते. ती माझ्या जे पण फेवरेट डिशेस आहे, युनिक आणि टेस्टी डिशेस आहे, ती ऑलवेज ती बनवतात. ओके. आणि मला बाहेर पण फिरायला घेऊन जातात. आणि जेव्हा ती शूटिंगला आउटडोर जातात तेव्हा मी पण जातो कधी कधी, आणि तिच्या बरोबर मला खूप मजा येते. ओके. आई वडील दोघेही इंडस्ट्रीमध्ये असल्यानंतर तुला स्वतःला काय वाटतं? जेव्हा मी आई बरोबर पब्लिक प्लेसेस मध्ये जातो तेव्हा फार 1000 like many people, all of them come and they ask for autographs, photographs. So that way, like I feel ki something special. I feel like very proud. I believe ki I hope ki one day even I will receive such admirations. Great. आता त्यांच्या फील्ड मध्येच तुला काम करायचंय की तुला पुढे नेमकं काय करायचं? First, education is my priority. Okay. First, I'll finish my MBA in finance. I will be educated. When I get all my degrees, then I will come to this line. Because education should always be there. आणि त्याच्या बरोबर तुला या फील्ड मध्ये चांगलंच काम करायला आवडणार आहे? हो, मला ऍक्टिंगचं तर खूप आवड आहे. मी 3 फिल्म्स ऑलरेडी केलो आहे आणि फ्युचरमध्ये पण मी ऍक्टिंगला फोकस देणार, पण एज्युकेशन ॲज अ प्रायोरिटी. एज्युकेशन फर्स्ट कम्प्लीट करणार, त्यानंतर ऍक्टिंगला बघितलं. बरोबर आहे. आता आईची एखादी आवडलेली फिल्म आणि त्याच्यामधला तिचा रोल तुला का आवडला? ते आता रिसेंट मूवी होते ना, ऐका दाजीबा, ते मूवी मला खूप आवडलं. त्याच्यात माझ्या आईचं खूप स्ट्रॉंग कॅरेक्टर होतं आणि ते मल्टीकास्ट मूवी होतं. ड्रामा पण खूप छान होता. आणि माझ्या डॅडचा पण तो पहिला मूवी आता डायरेक्शन मराठीमध्ये होतं, तर ते मूवी खूप छान होतं, मला आवडलं. बरोबर आहे. आणि त्यातला रोल तुला नक्कीच तिचा इन्स्पायरिंग. हो, खूप छान रोल होतं. बरोबर आहे. आणि तिचे असेच चांगले रोल बघायला जसे तुला आवडतील तसे आम्हालाही निश्चित आवडतील. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. थँक्यू. आभारी. आता याने सांगितलं त्याप्रमाणे आई ही त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे असं आम्हाला दिसलंय. आणि आई क्वालिटी टाइम देते हेही तो सांगतोय. तसंच दीपकजींसाठी क्वालिटी टाइम देता येतो का? डेफिनेटली. ॲक्च्युली काय, आम्ही पार्टनर्स ऑफ लाईफ आहोत. बरोबर. करिअर असो, पर्सनल लाईफ असो, सोशल ॲक्टिव्हिटीज असो, जे पण आहे आम्ही पार्टनर्स आहोत. म्हणजे करिअर म्हटलं तर मी फक्त ॲक्टिंग करत होते, पण दीपकजींसारखे डायरेक्टर, प्रोड्युसर माझ्या आयुष्यात आले. आणि मी ज्या लग्न केलं तेव्हा ते ऑलरेडी 15 पिक्चर केले होते त्यांनी. म्हणजे सैलाब, जान तेरे नाम, हफ्ताबंद, स्टंटमॅन, अम्मा दिखतर मुंडा बिगड़ा जाए वगैरे असे खूप मोठमोठे सिनेमे त्यांनी ऑलरेडी केले होते. आणि त्यांच्याबरोबर राहून त्यांच्याकडनं काही माझ्या जे कानावर पडत गेले संस्कार, डायरेक्शनचे, प्रोडक्शनचे, ते माझ्याही कानावर पडत गेले. आणि बघता त्यांनी मलाही एनकरेज केलं डायरेक्शनमध्ये उतरायला. त्या मोहट्याची रेणुका हा सिनेमा झाला,
त्याचं दिग्दर्शन मी केलं बरं. आणि त्याला स्टेट अवॉर्डही मिळाला. ग्रेट. या तर बेसिकली आम्ही आता पार्टनर्स इन एव्हरीथिंग आहोत. राईट. की लग्न जोडीदार म्हणून केलं, पण त्यानंतर करिअरमध्ये पण आता डिरेक्शन आणि तेही आता ऍक्टिंगमध्ये आले आहेत. बरं. त्यामुळे आमच्या दोघांचे फील्ड्स आता सेम झाले आहेत. Right. डिरेक्शन, ऍक्टिंग आणि सोशल ऍक्टिव्हिटीज. येस, प्रोडक्शन आणि सोशल ऍक्टिव्हिटीज पण. आता इव्हेंट्स होतात. मध्यंतरी एक कार्यक्रम होता संगीत खुर्ची म्हणून. हो. हा, तर त्याच्यामध्ये आमचं कपल खूप पॉप्युलर झालं हो होतं. ना. कारण बेसिकली ना ते असे खूप अग्रेसिव्ह किंवा खूप असे कंट्रोलमध्ये आहेत असे सगळ्यांना माहिती आहेत, पण त्यात त्यांनी स्वतःला एकदम बिंदास्त केलं होतं. डान्स बिन्स केला येस, होता. आम्ही पाहिलं होतं, लक्षात आहे आमच्या ते. त्यामुळे आम्हाला दोघांना तर जोडीने इव्हेंट्सला बोलवतात. वा. हा, म्हणजे कार्यक्रमाला ते पण गाणी म्हणतात. अरे वा. हा, परफॉर्मन्सेस देतात. त्यामुळे आमच्या सगळीकडेच आता ऑलमोस्ट आम्ही दोघं एकत्र असतो. बरोबर आहे. मला वाटतं त्यांनाही नेमकं काय वाटतंय हे त्यांच्याशी बोलल्यानंतर कळेल आपल्याला नेमकं. ओके. दीपकजी, गेली 25 वर्ष तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये काम करताय. हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एवढं मोठं नाव आहे तुमचं, आणि तुम्ही आणि किशोरीताई एकमेकांचं सहजीवन तुमचं इतकं सुंदर आहे की तुम्ही आज कामही बरोबर करता आणि तुमची बायको म्हणून पण त्यांचा एक महत्त्वाचा रोल आहे. दूरदर्शन सह्याद्री चैनल माझा नमस्कार. मैं हिंदी में बोलूँगा बिकॉज मेरी इतनी अच्छी ग्रामर नहीं है. ओके. लेकिन टाइम ऐसा है कि आज 20 साल 25 साल इंडस्ट्री में निकल के मालूम ही नहीं पड़ा. और किशोरी के साथ मेरी शादी हुए बराबर 20 साल हो गए. बिल्कुल. उस टाइम पे मेरी एक फिल्म बन रही थी हफ्ता बंद, और मैं उनको कब्रिस्तान स्टूडियो में मिला था. हमारा एक कॉमन फ्रेंड है जैकी श्रॉफ, शूटिंग कर रहा था, तो वहाँ सेट पे मिले थे हम. तो उन्होंने मुझे कहा था कि ये एक मराठी बहुत बड़ी आर्टिस्ट है, और ये तो मैंने इनके ऑडिशंस हुए थे और मराठी फिल्म में, वो हिंदी फिल्म में हफ्ता बंद में एक अच्छा रोल किया. और फिर सिलसिला बढ़ता रहा और हफ्ता बंद बनी. फिर उसके बाद एक फिल्म और बनी, फिल्म का नाम था बम ब्लास्ट. और दोनों पिक्चर भगवान की ब्लेसिंग से दोनों पिक्चर हिट हुई थी. और फिर हम लोगों की दोस्ती बढ़ गई, और उन्हीं दिनों में मेरा डाइवोर्स हुआ था. मेरी फर्स्ट मैरिज से. और मेरे 2 बच्चे हैं पहली शादी से. लड़का है जो मुझसे भी 10 गुना हैंडसम है. लड़का दिखने में, मैं अपना हैंडसम है, वो दिखने में अच्छा है. लेकिन फिर हमारी केमिस्ट्री बढ़ती रही और एक दूसरे को जानने लगे. और मैंने किशोरी में एक चीज़ देखा, तो एक तो मुझे मराठी कल्चर का, मैं मतलब ऐसा हिंदी बोल रहा हूँ लेकिन बॉम्बे में ही बड़ा हुआ 10-11 साल की उम्र से. तो एक मराठी, और सबसे बड़ी बात क्या है कि मराठी कल्चर के अंदर की एक सिंसियरिटी बहुत ज़बरदस्त है. टाइम पे शूटिंग पे आना, टाइम पे जाना. आज तक मैंने और किशोरी ने फिर 6-7 फिल्में साथ में की. आयका दाजीबा जो मैंने मराठी फिल्म डायरेक्ट की, लेकिन कभी लेट नहीं आई वो, कभी भी, हमेशा अभी भी टाइम पे पहुंचती है. तो फिर केमिस्ट्री बढ़ती गई, और फिर हम लोग दोनों पेरेंट्स ने एग्री किया, फिर हम लोगों ने शादी की. किशोरीताईंनी पुढे जावं आणि त्यांना भरपूर संधी मिळावी असं आम्हालाही वाटतं. पण एक गोष्ट असते की नवरा बायकोमध्ये अभिमान नाही होता कामा. किशोरीताई पडद्यावर दिसतात, तुम्ही पडद्याच्या मागे असता. मैं किशोरी 20 साल में किशोरी की शूटिंग में आज तक, हाँ. जो किशोरी ने मेरे साथ शूटिंग की तो वो तो उसको रहना पड़ेगा एज एन बिल्कुल, आर्टिस्ट. बिल्कुल. पर 20 साल में मैं 2 बार उसकी शूटिंग पे गया हूँ. ओ. मतलब जो बाहर की प्रोडक्शन होती नहीं जाता. ओके. और हम लोग में एक दूसरे पे इतना कॉन्फिडेंस है बिल्कुल कि हम एक दूसरे को बहुत स्पेस देते हैं. लाइफ में हस्बैंड वाइफ का जहाँ तक रिलेशनशिप है, वो उसकी जो बुनियाद है ईगो है, और ईगो होना ही नहीं चाहिए. मुझे ऐसा लगता है कि एक भगवान का भी ऊपर आशीर्वाद है हम लोगों को कि एक बहुत अच्छा टाइम निकल रहा और निकलेगा. आणि असाच तुमचा सपोर्ट जो आहे जी, जी. तो किशोरीताईंना असू दे. थैंक यू वेरी मच टॉकिंग. थैंक्स. Yeah. चीयर्स. दीपकजींनी आता सांगितलं, खूप छान. खरं तर त्यांचे विचार आहेत आणि त्यांचा सपोर्ट खूप छान आहे. तुम्हाला त्यांच्यामध्ये काय जाणवलं किंवा काय तुम्ही बघितलं त्यांच्यामध्ये त्यांच्या कंपॅनियन? डेफिनेटली त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जबरदस्त आहे. म्हणजे आणि फर्स्ट टाइम जेव्हा मी शॉट दिला होता हफ्ता बंद सिनेमा, तेव्हा त्यांनी व्हेरी गुड, फर्स्ट क्लास पटकन असे बोलले. बरं. म्हटलंय असे कॉम्प्लिमेंट तर पटकन आपल्याकडे येत नाही. कशी काय आली? कारण काय होतं, बघायला गेलं तर अप्रिसिएशन केल्यामुळे ना तुमच्यामध्ये मॉरल बूस्ट होतं, तुम्हाला एकदम अजून एनकरेजमेंट मिळते. तर तो त्यांच्यामध्ये स्वभाव आहे, म्हणजे त्यांचा तो स्वभाव आहे. ते मला फार आवडतं की ही एनकरेजेस एव्हरीबडी. म्हणजे जे पण असतील ना, सिम्पल माणूस असेल किंवा मोठा माणूस असेल, सगळ्यांना ते इतकं छान अप्रिशिएट करतात. तेव्हा ती क्वालिटी त्यांची फार आवडते. आणि कॉन्फिडन्स, जबरदस्त कॉन्फिडन्स आहे, आणि सर्वज्ञानी. बरं.
म्हणजे जो टॉपिक तुम्हाला हवा आहे तुम्ही त्याच्यावर डिस्कस करू शकता, त्या ऑथॉरिटीने त्याच्यावर डिस्कस करू शकतात. इनफॅक्ट मला तर माझ्या रुटीनमध्ये पेपर वाचणं, टीव्ही मध्ये न्यूज बघणं हे जमतच नाही. लिटरली त्यांच्याकडनं किती किती अशा खबरी मला कळतात ना, आणि मी अपडेटेड असते. व्हेरी गुड. म्हणजे ती तुमची जबाबदारी आहे, यू हॅव टू अपडेट मी. सगळे न्यूजचे असतील ते मला सांगत जा. तर ह्या ज्या गोष्टी आहेत की त्यांची जी स्पेशालिटी आहे की सर्वज्ञानी आहेत म्हणा, आत्मविश्वास आहे, अप्रिसिएशन क्वालिटी, तर हे फार रेअर असतात. बरोबर. म्हणजे नाही तर जास्त करून आपल्याला नेगेटिव्हिटी जास्त आसपास मिळत असते, पण त्यांचं मी बघितलं. आणि प्लस त्यांची फॅमिली खूपच लिबरल, म्हणजे खूप खुल्या विचारांची. आणि जसं माझं आता लग्न पण आमचं झालं. हो, त्यांनीही बोलता बोलता सांगितलं की त्यांचा डिवोर्स झाला आणि पण तुमचं माझं फर्स्ट लव्ह, माझं फर्स्ट मॅरेज, आणि त्यांचा डिवोर्स झाला होता. आणि जेव्हा हफ्ताबंद मध्ये आम्ही काम करायला सुरुवात केली तेव्हा लिटरली इट वॉज जस्ट डायरेक्टर ऍक्टर रिलेशन. आणि पण एक मैत्री वाढत गेली होती, म्हणजे फोनवर बोलणं वगैरे. आणि तेव्हा लँडलाईन होते, मोबाईल्स नव्हते, तर लँडलाईन वरती जास्त गप्पा मारणं वगैरे. म्हणजे आणि फेस्टिवल्सना एकमेकांच्या घरी जाणं. मग अशी जसं म्हटलं की माझे आई बाबा यांच्या घरी यायचे किंवा यांचे आई बाबा माझ्या घरी यायचे, गणपतीला आमच्याकडे गणपती बसवायचे. तर अशा काही फेस्टिवल ऍक्टिव्हिटीज किंवा असं करत करत नंतर बॉम्ब्लास्ट सिनेमा झाला आमचा. त्याच्यामध्ये रोनित बरोबर त्यांनी पेअर केलं होतं. आणि त्यानंतर असं रिअलाइज व्हायला लागलं की विला विचार. आणि आमचं बोलणंच संपेना, आमचं म्हणजे फोनच ठेवेना आम्ही. आणि आई बाबांना मग आम्ही कॉन्फिडन्स मध्ये घेतलं. म्हणजे दोन्ही आई बाबांना कॉन्फिडन्स मध्ये घेतलं, कारण डिफरन्स भरपूर होता. पंजाबी, मराठी म्हणा किंवा एकूणच सगळं चित्रपट क्षेत्रातले. आणि मी चित्रपट क्षेत्रातली असूनही मी स्वतःला म्हणायचे अच्छा माहित नाही मला फिल्मी घरामध्ये मी जाईन की नाही, आय डोंट नो. तर दोघांनी म्हणजे भेटाभेटी केली आणि सगळं व्यवस्थित सॉर्ट आउट करून लग्न करायचं ठरवलं. आणि दॅट्स हाऊ वी गॉट मॅरिड. त्यांना 2 मुलं होती तेव्हा. पण त्यांची पण माझी मैत्री झाली होती, कारण शूटिंगवर यायचे ते. तर मला ते आंटी म्हणतात आणि फ्रेंड होते. आजही ती मैत्री आहे. आणि आज आता या गोष्टीला 20 वर्ष झाली. येस, आता ती मोठी झाली आहेत मुलं आणि माझ्यावर डिपेंड करतात काही काही गोष्टींचे ऍडवाइस साठी, काही काही डिस्कशन साठी. फेस्टिवल्स आम्ही एकत्र सेलिब्रेट करत असतो सगळेच. मुलीचं लग्न झालंय, मुलगा आता ह्याच क्षेत्रात येतोय, मेघा आणि वरुण नाव आहे त्यांचं. तर एकूण खूप छान रिलेशन आहे. आणि हे सगळं म्हणजे पॉझिटिव्ह असल्यामुळेच होतं. थोडं तुम्ही चाला, थोडं आम्ही चालू, तर आपण एका पॉइंटला येऊ शकतो. बरोबर आहे. आणि ती पॉझिटिव्हिटी घेऊनच मला असं वाटतं की तुम्ही प्रोडक्शन मध्ये उतरलात. स्वतःचं प्रोडक्शन करावं याच्यासाठी एक मोठं करेज लागतं. आणि ऑफकोर्स दीपकजींची साथ तर तुम्हाला आहे. पण या प्रोडक्शन मध्ये काय काय केलं आतापर्यंत आणि इन फ्युचर काय करायचा विचार आहे? 3 सिनेमे केले आतापर्यंत. एक मोठ्याची रेणुका, ज्याला अवॉर्ड मिळालं, स्टेट अवॉर्ड मिळालं. नंतर ऐका दाजीबा, ज्यात मल्टी स्टार कास्ट होते. चालायला लागा गाव का एका बीचवर अशी लग्न लावायला माझी बहीण काय रस्त्यावर पडलेली नाहीये. आणि मालिक एक साईबाबांच्या जीवनावर त्या जॅकी श्रॉफने साईबाबांची भूमिका केली होती. हे 3 प्रोडक्शन्स केले. त्यात मोठ्याची रेणुकाची मी डायरेक्टर होते, बाकी सिनेमाचे डायरेक्टर दीपकजी होते. आणि एकूण अनुभव असा असतो की ऍज अ प्रोड्युसर तुम्हाला खूप जबाबदाऱ्या सांभाळायला लागतात. आणि प्लस इट्स अ थँकलेस जॉब. तुम्ही किती काही करा तरी कुठंतरी काहीतरी राहतं आणि कुठून तरी काहीतरी असतंच, प्रॉब्लेम होतो. पण चांगले झाले प्रोडक्शन्स, सगळे चांगले ग्रेंजरचे झाले. टीव्ही वरती दिसतात फिल्म्स, मला फोन्स येतात, एक आनंद मिळतो की आपण काहीतरी वेगळा प्रयत्न केला, त्यालाही यश मिळालं. तर पण डेफिनेटली ऍक्टिंग हे माझं मेन हे आहे, माझा श्वास आहे ऍक्टिंग. तर ते तर माझं कायम चालू राहणारच. बरोबर. अजून पुढच्या काळात काय प्लॅन्स आहेत काही? आता माझे काही सिनेमे येत आहेत. 2 हिंदी सिनेमे येत आहेत, इनफॅक्ट 3 येत आहेत. एकाचं नाव या रब आहे, त्याचे डिरेक्टर हसनन हैदराबाद वाले आणि मुकेश भटच्या कॅम्पचे आहेत ते. आणि जे आपले बोल पिक्चरचे जे ऍक्टर होते मंजर खान, डॉक्टर मंजर खान, ते आहेत त्याच्यामध्ये. तर या रब म्हणून एक सिनेमा आहे. बदलापूर बॉईज हा एक खूप मोठा चांगल्या लेवलचा सिनेमा आहे. त्याच्यामध्ये कबड्डीवर बेस येतो.
आणि पहिल्यांदाच कबड्डीवर आधारित असा चित्रपट येतोय. टॅक्स फ्री होतोय तो, म्हणजे त्यासाठी ते थांबलेत. एक स्टेटमध्ये ते टॅक्स फ्री करतात, मग ऑल ओव्हर इंडिया एकदाच तो मार्चमध्ये रिलीज होणार आहे. मेन रोल आहे त्याच्यात माझा, खूप चांगला रोल आहे. ड्रॅमॅटिक कॅरेक्टर आहे खूप, म्हणजे पण ते छान आहे, सुंदरच आहे कॅरेक्टर त्यात. आणि बाकी मराठी सिनेमे येत आहेत, खैरलांजीच्या माथ्यावर मगाशी मी म्हटलं तसं, आणि नटी म्हणून एक सिनेमा येतोय. बरं, त्यात तो तुमच्या लाईफ स्केचवर आहे? माझ्या लाईफ स्केचवर नाही, पण फिल्म इंडस्ट्रीवर आहे. हा, आणि त्यात रेट्रो म्हणजे 1970-60चा वगैरे असा लुक आहे. म्हणजे त्यांचा जो बुफो असायचा, गाऊन्स असायचे, त्या टाईपचा लुक आहे. खूप छान सुंदर लुक आहे. असे हे 2 चित्रपट आहेत. परत आता अजून 2-3 आहेत पाईपलाईन मध्ये जे त्यांचं शूटिंग चालू आहे. प्रोडक्शन करण्याचा विचार? मालिकांचं प्रोडक्शनला ना ऍक्च्युअली खूप वेळ द्यावा लागतो, आणि ते डेअरिंग नाही झालं माझं अजून. कारण कदाचित मला ऍक्टिंग थोड्या वेळ थांबावं लागेल, तर मी मालिका प्रोड्यूस करू शकेन. पण बघूया आता, देवाची इच्छा आणि विचार माझा आहे. बरोबर आहे. बघूया कधी काय होतं. चांगलं करायला मिळणं हे नेहमीच आवडतं, तसं तुम्ही करालच. पण आज अगदी जाता जाता, म्हणजे आज दिवसभर आम्ही तुमच्याशी गप्पा मारल्या, सगळ्यांना भेटलो, तुमच्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना भेटता आलं, खूप बरं वाटलं. जाता जाता एकच प्रश्न विचारायचा आहे की आज परत एकदा मागे वळून बघितलं तर परत एकदा आधे अधुरे करावंसं वाटतंय का? परत एकदा मोरूची मावशी करावंसं वाटतं का? किंवा पुन्हा एकदा स्टेजवर जाणं, ड्रामा, बरोबर, हे करावंसं वाटतं का? थिएटर करायची निश्चित इच्छा आहे. फक्त मला असं वाटतं की त्यात खूप ट्रॅव्हल करावं लागतं, आणि दौरे भरपूर असतात, किंवा एकदा इकडे एकदा तिकडे एकदा इकडे, म्हणजे ते ना एक लाईफ सेट. थोडंसं आता माझं कसं चाललंय की सिरियल्स आणि फिल्म्स मध्ये माझा एवढा वेळ जातोय, आणि प्लस फॅमिली, माझी मेन प्रायोरिटी फॅमिली असते, त्याच्यावरतीच आधारित सगळे. आता माझ्या मुलाचे समजा एक्झाम्स वगैरे आहेत, जीमॅटची एक्झाम देणार आहे, त्याचं अजून एज्युकेशनचं आहे, तर मला वाटतं की मला मुंबईत थोडंसं राहून त्याला पण सपोर्ट केलं पाहिजे. कारण नाटकामध्ये खूप तुम्हाला एनर्जी पाहिजे, खूप अटेन्शन पाहिजे, आणि मला मध्यंतरी किती चांगल्या चांगल्या नाटकांचे ऑफर्सही आले होते, पण म्हटलं मी अजून तयार नाहीये. मे बी अनदर 2-3 इयर्स लेटर कदाचित मी डेफिनेटलीच येईन परत थिएटरमध्ये. आणि तसं बघायला आम्हाला नक्कीच आवडेल. येस, खूप मजा आली तुमच्याशी बोलताना. काही राहून गेलं असं वाटतंय का? आणि ते करायची इच्छा आहे? नाही, असं मला तरी वाटत नाही. मला वाटतं की देवाने मला भरपूर दिलं आहे, म्हणजे अपेक्षेच्या पेक्षा जास्त दिलं आहे. भरपूर रोल्स दिले, भरपूर चांगली माणसं भेटली, फॅमिली खूप छान दिली, आणि तुम्ही सगळे म्हणजे माझ्या बरोबर आहात. आय थिंक व्हॉट एल्स कॅन आय आस्क फॉर. बरोबर आहे. आणि हे सगळं भरभरून देवानी तुम्हाला दिलंय, आणि ते असंच तुमच्यापाशी राहो ही सदिच्छा. आपल्या प्रेक्षकांना मला एवढंच सांगायचंय की नावाप्रमाणे जी अनेक वर्ष किशोरीच राहिली, आणि आडनावाप्रमाणे ती शहाणी आहेच, हे आम्हाला दिसलेलंच आहे. कारण हेच असं आहे की कौटुंबिक जीवन आणि करिअर या दोघांची सांगड तुम्ही खूप छान घातली. मला वाटतं किशोरीताई, तुम्ही असंच हसत राहा आणि असंच शेवटपर्यंत किशोरी राहा, अशाच सदिच्छा आम्ही देऊ. खूप खूप धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच माझ्याबरोबर असू द्या. खूप खूप धन्यवाद.